पार्ट 2. मागच्या भागात आपण पाहिलं की सोपानरावला आपल्या घरातील काही गोष्टींचा संशय येऊ लागला होता. महिपतीने सांगितलेल्या गोष्टींमुळे सोपानरावच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सुरेश रात्री घराजवळ काय येत होता? दीपाली त्याच्याशी काय बोलत होती? आणि गावात त्यांच्याबद्दल नेमकी कोणती चर्चा सुरू होती? सोपानरावच्या मनात राग वाढत होता, पण त्याच वेळी त्याला घाईघाईने कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. त्यामुळे त्याने काही दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचं ठरवलं. दरम्यान दीपालीला मात्र आपल्याबद्दल घरात संशय निर्माण झाला आहे याची कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणे घरातील काम करत होती. बाहेरून पाहिलं तर सगळं काही सामान्य असल्यासारखं वाटत होतं. पण सोपानरावच्या मनात आता वादळ सुरू झालं होतं. एक दिवस महिपती पुन्हा त्याला भेटला. महिपतीने सांगितलं, "सोपानराव, मी तुला आधीही सांगितलं होतं. तू स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाहीस. पण घरातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी कर." हे ऐकल्यानंतर सोपानरावने त्या दिवशी घरी लवकर जाण्याचा निर्णय घेतला. घरी पोहोचल्यानंतर त्याने दीपालीला काही प्रश्न विचारले. दीपालीने मात्र काहीही चुकीचं झालं नसल्याचं सांगितलं. सोपानरावचा राग आणखी वाढला. त्याने दीपालीला स्पष्ट सांगितलं की तिच्या वागण्यामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे आणि यापुढे घरातील परिस्थिती बिघडू नये. मात्र या वादातून परिस्थिती आणखी गंभीर झाली. सोपानरावने दीपालीवर दबाव आणण्यास सुरुवात केली. घरातील वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होत गेलं. दीपालीला आता या घरात राहणं कठीण वाटू लागलं. तिच्या मनात एकच विचार सुरू होता, यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं? दुसरीकडे सुरेशलाही सोपानरावच्या रागाची भीती वाटत होती. काही दिवसांपूर्वी सोपानरावने त्याला घरापासून आणि शेतापासून दूर राहण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सुरेशने दीपालीशी संपर्क कमी करण्याचा प्रयत्न केला. पण दीपालीच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला होता. तिला वाटत होतं की सोपानराव जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तिचं आयुष्य असंच राहणार. तिने सुरेशशी पुन्हा संपर्क साधला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. दीपालीने सुरेश समोर आपली परिस्थिती सांगितली. ती म्हणाली की घरातील वातावरणामुळे बाहेर पडायचं आहे. सुरेशने सुरुवातीला तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला माहीत होतं की सोपानरावशी वैर घेणं म्हणजे मोठ्या संकटाला आमंत्रण देणं. पण दीपालीने त्याला आर्थिक मदतीचं आमिष दाखवलं. तिने सांगितलं की जर त्याने तिची मदत केली तर ती त्याला मोठी रक्कम देईल. सुरेश काही काळ शांत राहिला. मात्र पैशांची गरज आणि परिस्थितीमुळे त्याचा निर्णय बदलू लागला. दरम्यान सोपानरावने दारूचं सेवन वाढवलं होतं. घरातील वाद, मुलाच्या निधनाचं दुःख आणि दीपालीबद्दल निर्माण झालेला संशय यामुळे त्याचा स्वभाव अधिक चिडचिडा झाला होता. घरात रोज काही ना काही कारणावरून वाद होत होते. दीपालीला भीती वाटत होती की एखाद्या दिवशी परिस्थिती आणखी बिघडू शकते. आणि मग आला तो दिवस. रात्रीची वेळ होती. सोपानराव घरात परतला होता. तो दारूच्या नशेत होता. घरात पुन्हा वाद झाला. दीपालीला वाटलं की आता आपण काहीतरी निर्णय घेतला नाही तर ही परिस्थिती कधीच बदलणार नाही. रात्र वाढत गेली. घरातील बाकीचे लोक झोपले. सोपानरावही आपल्या खोलीत जाऊन झोपला. दीपाली मात्र जागी होती. तिने मोबाईल हातात घेतला आणि सुरेशला फोन केला. सुरुवातीला सुरेशने फोन घेण्यास टाळाटाळ केली, कारण त्याला सोपानरावची भीती होती. पण दीपालीने त्याला सांगितलं की तिला त्याच्याशी अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर तिने त्याला मोठ्या पैशांचं आश्वासन दिलं. हे ऐकल्यानंतर सुरेश तयार झाला. रात्री उशिरा सुरेश दीपालीच्या घराजवळ पोहोचला. दीपालीने दरवाजा उघडला. दोघांनी हळू आवाजात चर्चा केली. सोपानराव झोपलेला असल्यामुळे त्यांना वाटलं की त्याला काहीच कळणार नाही. पण पुढच्या काही मिनिटांत घडलेली घटना अत्यंत गंभीर होती. दीपाली आणि सुरेशने सोपानराववर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. सुरेशने घरातील एक जड वस्तू हातात घेतली. दोघेही सोपानरावच्या खोलीकडे गेले. सोपानराव गाढ झोपेत होता. अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सोपानरावला जाग आली. त्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरांमध्ये हालचाल सुरू झाली. शेजाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. काही लोक घराकडे धावत आले. पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सोपानराव गंभीर जखमी झाला होता. घरात दीपाली आणि सुरेश दोघेही उपस्थित होते. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहताच तात्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सोपानरावला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
घरातील परिस्थिती पाहून पोलिसांच्या लक्षात आलं की हा साधा अपघात नव्हता, हा गंभीर स्वरूपाचा हल्ला होता. पोलिसांनी दीपाली आणि सुरेशला ताब्यात घेतलं. दोघांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू करण्यात आली. सुरुवातीला दोघांनीही काहीही स्पष्ट सांगितलं नाही. दीपाली रडत होती, ती स्वतःला या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, शेजाऱ्यांचे जबाब आणि दोघांच्या मोबाईलमधील माहिती तपासायला सुरुवात केली. हळूहळू पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. दीपाली आणि सुरेश एकमेकांच्या संपर्कात किती दिवसांपासून होते? त्या रात्री सुरेश घरात का आला होता? हल्ला करण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेमागचं खरं कारण काय होतं? पोलिसांनी दोघांची कसून चौकशी सुरू ठेवली. शेवटी चौकशी दरम्यान सुरेशने काही महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांसमोर सांगितल्या. त्यानंतर दीपालीचीही पुन्हा चौकशी करण्यात आली. दीपालीनेही आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी पोलिसांसमोर सांगितल्या. तिने सांगितलं की पतीच्या निधनानंतर ती सासरच्या घरात राहत होती. घरातील परिस्थिती, संपत्तीचा प्रश्न आणि वैयक्तिक वाद यामुळे तिच्या मनात अनेक दिवसांपासून अस्वस्थता होती. त्यानंतर तुषारसोबत झालेल्या जुन्या प्रकरणाचीही माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना आता समजलं होतं की ही घटना अचानक घडलेली नव्हती. यामागे अनेक दिवसांपासून सुरू असलेले कौटुंबिक आणि वैयक्तिक वाद होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू केला. सोपानरावच्या शेतीचा प्रश्न, घरातील संपत्तीचा प्रश्न, दीपालीचं भवितव्य, सुरेश सोबतचा संपर्क आणि त्या रात्रीची घटना, या प्रत्येक मुद्द्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान गावात ही बातमी वेगाने पसरली. ज्या सोपानराववर गावातील लोक विश्वास ठेवत होते, त्याच्यावर घरातच असा गंभीर हल्ला झाल्याने प्रत्येकजण हादरला होता. लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, शेवटी या घरात असं काय घडलं होतं की प्रकरण इतक्या टोकाला गेलं? पोलिसांना या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती मिळणार होती, कारण ही फक्त एका रात्रीची घटना नव्हती. या घटनेच्या मागे अनेक महिन्यांपासून सुरू असलेली नाती, संशय, संपत्तीचा विचार, कौटुंबिक तणाव आणि परस्परांमधील संघर्ष लपलेला होता. आता पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे या संपूर्ण कटामागे नेमकी भूमिका कोणाची होती हे शोधणं. दीपालीने सुरेशला का बोलावलं? सुरेशने तिची मदत का केली? तुषार सोबतच्या जुन्या प्रकरणाचा या घटनेशी काही संबंध होता का? आणि सोपानरावच्या 4 एकर जमिनीचा या संपूर्ण प्रकरणात नेमका किती मोठा वाटा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातून हळूहळू समोर येणार होती. पण पोलिसांच्या तपासात जे काही समोर आलं त्याने संपूर्ण गावाला धक्का बसला.